नमस्कार. रोज हेड्याव बनवायचं कारण माळव आणले, बघू शकताय पाठीत. उद्या सोमवार, उद्या जायचं बानूबाईकडे. बानूबाईची तब्येत बघायची. जर सोमवारी बानूला दवाखान्यात आहे. एक ना एक कुटाणा होतोय. हाताला दुखतंय, एवढं दुखतंय की काळा निळा पूर्ण हात पडलाय बानूचा. भरपूर फोन आला मला ताईंचं की ताई असं होत असतं. तिच्या अंगात ताकद, डॉक्टर म्हणलेच होते तिच्या अंगात ताकद नाही. जर तुम्हाला ताकदीचं इंजेक्शन दिलं तर तिला सोसणार नाही. मग आता ह्याच्यावर काय करायचं म्हणून थांबले मी. आणि म्हणून बानूला त्रास होतोय. म्हणून आज महिना झालं बानू हसं नाही, खेळ नाही, बोलणं नाही. एवढं टेन्शन आहे माझ्या डोक्याला की माप नाही द्यायचं. आज होता रविवार, इथला बाजार. मग बाजार आणला. 5 वाजता सुट्टी झाली कामावून, पगारी झाल्या. बाजार तर आणायची इच्छा नव्हती, पण घरी पण न्यावं लागते. तेव्हा बाजार आणलाय. त्या पिशवीत बाजार आहे, त्या पिशवीत बाजार आहे. किराणा एका पिशवीत आहे. भाजीपाला काढला इथं थोडा, याच्यातला अजून न्यायचा. त्यात मेथी आहे. अशा भरपूर भाजीपाला आणले. कसं आहे माहिती का, मला सगळ्या हर गोष्टी बघाव्या लागतात आणि कोणची गोष्ट सोडावा आणि कोणची गोष्ट नाही. डोक्याला बाईनं ठरवलं तर एवढं टेन्शन आहे माझ्या डोक्याला की मला वेळेनं वेळ बानूला असं वाटतं की पळस सुटू का उडून जाऊ बानूपाशी. कारण बानूची तब्येत लय खराब झाली पहिल्यापेक्षा. आता तिला काजू बदाम न्यावं म्हटलं तर दुनियाचं महाग. फळं आणली, किवी आणि छपरछान आणि ती बीट हे आणलं. मग आता तो काढून ठेवलं सगळं. स्वयंपाक नाही केला, फक्त भात शिजवला आणि खाल्ला. काय कसं माहिती का, एकल्या जीवाला नाही राहू वाटत. पण माझी मजबुरी आहे. एवढी लांब लेकरं लांब नाहीत, पण लेकरं ठेवून तिकडं मला इकडं काम करायची. कारण माझी कुठेतरी मजबुरी आहे. म्हणून त्या गोष्टी मला कराव्या लागतात. कारण लोकांचं देणं झालं इथनं मी आणि बानूला दवाखान्याला पण पैसे गेले. लोकांचं काही देणं होतं, आपण सेड हाणलेलं त्याचं देणं होतं. म्हणून त्यामुळं मला ह्या गोष्टीचा पाऊल उचलून एवढं लांब कामाला यावं लागलं. लांब म्हणजे लय लांब नाही, इथं जवळच आहे आसपास. अजून काय मालकीनं आली नाही. आता वाजल्या 7. खाल्लं, म्हणलं हातरून टाकावा आणि झोपावा. परत मला लक्षात आलं, अरे आपण तर हेड्याव बनवलंच नाही म्हणलं उद्या टाकायला. कारण एक दिवस तर मी हेड्याव नाही टाकलं तर लोक म्हणजे माझे भाऊ बहिणी आहेत का नाही यूट्यूबवाले, ते सगळे मला फोन करतात, ताई तुझा फोन नाही आला, ताई तुझा हेड्याव नाही आला, ताई तुझा हेड्याव नाही आला. त्या पाय मला हेड्याव बनवावं लागतं बारकं का होईना. आणि इथं नेटचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेट. आणि माझ्या मोबाईलमध्ये 300चा बॅलन्स असतो. त्यामुळं मला नेट पण पुरत नाही. आणि मोठं हेड्याव टाकायचं म्हणलं तर अवघड परिस्थिती होती. अशा गोष्टी आहेत त्या. सांगायचं कारण एकच, हो का, कुणाला करू वाटेल कामं असली. हो का, कसलं झालं बघितलं का, पूर्ण बोट. हो का कामाने झेंडू बम लावला याला बोटांना. कारण एवढी दगड आहेत त्याच्यात की इटाचा तुकडंसुद्धा, कच्च्या इटाचं तुम्हाला दाखवलेलं, ते सुद्धा त्या चिखलामध्ये टाकतात. आणि एवढं त्रास होतं की असं वाटतं की चिखल थापायला नको. एक दिवस असं वाटतं की थापूनच. असं पूर्ण माझं तर अंग का नाही चिकनगुन्या झाल्यामुळं पूर्ण दुखतंय आणि काय सुचत नाही मला. आणि हा मोबाईलसुद्धा धरू वाटत नाही. पण ही तुमच्यासाठी खास चाललं आहे. कारण माझ्या भाऊ बहिणींना माझी काळजी लागून राहते, बानूची राहते. त्यामुळं मला ह्या गोष्टी कराव्या लागतात. तुमच्यासाठी मला वेळ काढावा लागतो. वेळ मला झोपायच्या टायमाला वेळ असतो. आता 1-1:30 वाजता उठायचं थापायला. तुम्ही म्हणसान ताई रविवार आहे मग सुट्टी नाही का? सुट्टी दे नाही मालक. कारण आपण आलेलं झालं महिना, पूर्ण महिना होऊन गेला. दुसरा महिना चालू झाला आहे. म्हणजे 2 महिने झालं मी आलेले. अजून 1 महिना पण संपायचा आहे. 2 महिन्यातलं पण संपायचं आहे. म्हणून पुढच्या महिन्यात पुढचं जेव्हा लागेल तेव्हा 3 महिने होते. तर म्हणजे आलेले मी 2 महिने झाले. अजून 2 महिन्यातलं पण संपायचं आहे. मग
एवढं लेट सीजन चालू झाला, आपलं पैसे फिटायचं कधी, आपण जायचं कधी, परत अजून पुढल्या वर्षी यायचं. मग त्यामुळं म्हटलं मला पुढल्या वर्षी काही नको म्हणलं, कारण मी लेकरं सोडून येऊ शकत नाही. कारण लेकरांना मला बानूला माझी लई गरज आहे आता सध्या, पण मी तिथं नाही. काय करायचं, मी तिथं नाही. कारण बानू मिस करते मला, मी पण बानूला मिस करते. पण काळजावर दगड ठेवून मी कष्ट कशी करत असाल फक्त माझी मला माहिती आहे. आता मस्त म्हणलं होतं, काही गोष्टी असतात नाही सांगावा, कारण माझ्या भाऊ बहिणींना आवडतं की ताई तू काळजी नको करत जाव, बानू होईल नीट, स्वामी समर्थ आहेत तिच्या मागं. हो आहेत, म्हणूनच स्वामी समर्थ यांच्यावरच मी सोडलं आहे बानूला, कारण ते रक्षा करणार आहेत बानूची. ह्याच्या आधी पण केली, आता पण करतील अशा अपेक्षा आहे स्वामी समर्थापाशी. पण माझं एकच सांगणं आहे स्वामी समर्थाला की माझ्या बानूला ठणठणीत कर. मी कधी तुझी पूजा नाही केली, म्हणजे तुझा फोटो नाही, माझ्या मनात आलं तर मी तुझा फोटो पण आणून पुंजल. तुझ्यासाठी मी बासकाळ पण पाळन. बासकाळ तर नसतंच आपल्या पशी, पण कधी कधी असतं मी आणते, कारण असल्या कामात बासकाळ असल्याशिवाय जरा जोर येतो. रोज बटाटं वांगं डाळ खाऊन कंटाळा येतो की माणसाला, येतो का नाही सांगा बरं. तर चला, उद्या जाणार आहे बानूकडे. तर बानूचं रिलेशन तर तुम्हाला माहितीच आहे. आणि बानूला दवाखान्यात उद्या पण न्यायचं आहे. बानूला दवाखान्यातनं आणल्यावर मी हेड्यावर काढीलच, तिथं गेल्या पण काढीलच. असाच आशीर्वाद द्या बानूला, लवकर बरी व्हावं बानू. तर चला, हेड्याव आवलं असलं तर पटापटा लाईक करा. आणि कुणाला काही बोलायचं असेल माझ्यासोबत तर माझा हेड्यावमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही बिनधास्त मला फोन करू शकता. मी तुमचा ऐन टायमाला पण फोन उचलणार. तर चला, बाय.